कोण? या या. अहो ते पाऊस चालू होता बाहेर म्हणून इथं आसरा घ्यायला आलो. ऐका ना, काय म्हणतोय आम्ही, बाहेर ना लय पाऊस चालू आहे, तर थोड्या वेळ तुमच्या घरात बसलं तर चालेल का हो? हा. आता मी तुम्हाला ओळखत नाही ना. अहो पण मग काय करणार आहे, माणुसकीच्या नात्याने तेवढी मदत करून द्या आता. बघा तुम्हाला बरं वाटत असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही बाहेर थांबू तसं काय. नाही 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 तसं काही नाही. तुम्ही या या या. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही 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 ना? नाही प्रॉब्लेम काही नाही आहे. चल, चल. बस बस. हे बघा, सरक रे. माणूस म्हटला ना तिथं माणूस की पाहिजे. अलग लक्षात. मग बरोबर आहे ना अहो तुम्हाला. आम्ही आताच 15-20 मिनिटं झाले बाहेर निघालो. आमचं घर जरा दूर आहे. हा हा. तर निघालो तर रस्त्यात धो धो पाऊस चालू झाला. हो. अरे बापरे. नाही ग, पण आता 15-20 मिनिटं नाही, 1-1.5 तास झालंय. घर लांब असल्यावर आता 15-20 मिनिटं कसं हा, होईल? हा. खूप लांब आहे घर, तिला काही लक्षात राहत नाही, तसं नाही. आणि तुम्ही कसं आहे, तुम्हाला बघून पण थोडे तुम्ही भले माणूस वाटले बरं का. नाही नाही मी एकदम सभ्य आणि सज्जन माणूस आहे. नाही नाही, ते तुम्हाला बघूनच वाटतं बरं का हो. तसं. हो हो हो. अगं ऐक ना, टाइम किती झालाय, आपले नवरे किती बोलतील, आणि या पावसाने तर अडकवूनच ठेवलं आपल्याला. टाइम तर भरपूर झालंय, 11-11:30 झाले, पण नवऱ्याला पण कळतं ना की पाऊस किती पडतोय बाबा, बायका काय करणार आहे. फोन करून द्या ना. फोन करून द्या. दे बरं फोन करून दे. फोन करून द्या. फोन करून सांगू का मी त्यांना? हो. टाइम होईल म्हणा, पाऊस बंद झाल्यावर निघतो म्हणा. बरोबर. आणि हे सांगा, एक चरित्रवान माणसाच्या घरी आम्ही थांबलेलो आहे. हा, हा. चरित्रवान का? हो. स्त्रियांना स्पर्श करत नाही, स्त्रियांकडे वाकडी नजर टाकत नाही, असा माणूस आहे. मला फोन लावा ना, मी बोलतो. हा, 1 मिनिट, रिंग जाते. हॅलो. हा. हॅलो. ऐका ना, मी आणि ती सोनाली बाहेर आले होते ना, पण खूप पाऊस पडतोय बरं का बाहेर. हो. अच्छा. तर आम्ही एका ठिकाणी थांबलोय बरं का. बरं. नाही नाही, ते लय सज्जन माणूस आहे बरं का, तसं काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे. 1 मिनिट बोलून घ्या त्यांच्यासोबत, मग तुम्हाला खात्री पटेल. हो. हा. हा साहेब बोला. हा म्हटलं त्या 2 लेडीज आहे, थोडं व्यवस्थित बघा त्यांना. काही टेन्शन घेऊ नका बरं का, त्या चांगल्या माणसांकडे आलेले आहे हा हा. आणि मी त्यांना आता सगळं पुरवतो. बरं बरं ठीक आहे. ओके ओके. दाखवा दाखवा 1 मिनिट. ऐका ना दाजी, माझ्या नवऱ्याला पण सांगून द्या. बरं बरं आहे, तो बाजूलाच आहे. हा हा हा, तेवढं सांगून द्या. ठीक आहे. हो. आणि काय काळजी करू नका म्हणा. हो हो, काही काळजी करू नका. जसं पाऊस बंद झाला तसं लगेच येऊ आम्ही घरी. हा, हा. हो हो, पाऊस बंद झाला ना लगेच निघा. हो हो चालेल. हा. ठेव काही बाई. सांगून दिलं बरं बरं झालं. झालं त्यांना पण मी आता ऐकलं बातम्यांमध्ये 3 दिवस पाऊस चालणार आहे. 3 दिवस? हो तू काय हो. 3 दिवस आपण इथेच थांबणार का काय? नाही नाही, तसं काय नाही, अधून मधून पाऊस बंद होतो ना, मग निघू आम्ही. तसं नाही काय नाही नाही थांबला ना, माझी छत्री घेऊन जा ना. छत्री तुमची? हा दांडा धरून. मग तुम्हाला नाही लागत का छत्री? आता सेवा करायची तर मग छत्रीचा काय विचार करायचा, गेली तर गेली. आता चल मग आपण आताच निघू छत्री घेऊन. नाही नाही आता नाही, थोडं थांबा ना, थोडं कोरडं होऊ द्या ते काय अंग वगैरे. म्हणताय, दांडा धरून पण छत्रीला तर दांडा असतात ना सगळ्यांची छत्रीला, ते दांडा धरतो ना आपण. हा, मग तेच ना. जाऊ दे, ठीक आहे मग. काय हो, ऐक ना ग, काय करू आपण? पण मग छत्रीत जरी गेलो ना तरी आपण भिजणारच आहे. हा हा छोटी छत्री बर का. आणि माझी तब्येत पण बरी नाही आहे सध्या, तर आपण काही इथेच थांबू थोड्या वेळ. पाऊस बंद झाला तर ठीक आहे, नाहीतर ऐका ना, आम्ही इथे झोपलं तर चालेल का हो तुम्हाला? हा, सकाळी तसं आम्ही आमच्या नवऱ्यांना फोन करून बोलून घेऊ. हा 4 व्हीलरने बोलवून घेऊ. हा आणि झोपा. जाऊ मग आम्ही आमच्या घरी, नाही का? हे बघा मी एकटा माणूस आहे, इथं झोपलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तिकडे रूम आहे स्पेशल. हा, असे पण तुम्ही लय चरित्रवान आहे ना. हा आहे ना. हे बघ डाग नाही, स्वच्छ आहे एकदम. हा, हा. ते तर आहे. कपडा पाहून घे. खरंच. हा बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. मग तुमचं जेवण बिवण झालंय का? जेवण सगळं आटोपलं माझं. हा तुम्ही आता काय करा, हा. कपडे बदलून घ्या. कपडे पण आहे मध्ये. नाही नाही, कपडे काही बदलायची गरज नाही, एवढे कपडे नाही एवढे भिजले. नाही भिजले, आम्ही लगेच घरात मग बसलो अंग ना. वगैरे कोरडं करून हा, घ्या. हा, हा. ते- फॅन वगैरे आहे तिकडं. हो. हा जा मग तिकडं काय चालेल. आता आम्हाला कुठे माहिती तुमचं बेडरूम, तर दाखवून तरी दे. दाखवतो ना. या या चल. हे बघा. हो हो ठीक आहे चालेल. हा? करतो आम्ही, ठीक आहे. हा हा, इथं झोपून घेऊ का आम्ही? हा झोपा, तुम्हाला झोप वाटलं तर झोपा. तुम्ही कुठे झोपशाल? मी तिकडं हॉलमध्ये झोपेल. ठीक आहे, चालेल हा चालेल. बरं बरं. धन्यवाद बरं का, हो. तुम्ही एवढं सहकार्य नाही केलं नाही आम्हाला. नाही, हे बघा माणुसकी जिवंत आहे ना, हम्म. त्यालाच माणूस म्हटलं जातं. नाही नाही, ते तर आहे. माणुसकी नसेल तर मग अर्थ नाही ना. जनावरात आणि आपल्यात काय फरक आहे? हा, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे बरोबर.
ठीक आहे चालेल, जावं तुम्ही मग, आम्ही झोपतो. हा? चालेल हा. झोप चालेल. झोपा. हो झोपतो ना. चल ग बाई झोप. उशी आहे. हो हो. हा तुम्हाला काही देऊ का पांघरायला? नाही पांघरून घेऊ आम्ही. हा काहीच नको का? नाही आम्ही एकमेकांना पांघरू. हा म्हणजे नाही म्हणजे असं हक्क ऊब देणार आहे एकमेकांना, ऊब देशाल. थोडस हा टावेल आहे, पुसून घ्या. काय? नाही तोंड वगैरे पुसून घ्या. नाही ग, घाण टावेल हा झोप. बर झोपा झोप. हा लाईट बंद करून घेतो. ओ माझा फोन. हा अरे फोन आला. हॅलो. नाही मी काय म्हणतो ऐका, त्या प्रॉपर्टीची किंमत आहे ना 50 लाख रुपये. 50 लाख. 50 लाखापेक्षा मी कमी देणार नाही. हे बघा माझ्या एवढ्या बिल्डिंग आहे, 10-10, 20-20 करोडच्या बिल्डिंग आहे. मला काही एक प्रॉपर्टी गेली नाही तर काही फरक पडत नाही. 50 लाखाला खाली घेणार नाही, तशीच पडली तरी चालेल. हा पुरात वाहून गेली तरी चालेल, मला पैशांची कमीच नाही ना. मी राहतो साध्या घरात, पण प्रॉपर्टी माझी किती आहे? 50 करोडची आहे ना. हा एकट्या माणसाला काय एवढं काय गरज आहे? हां ठेवा, फोन नका करू. 50 लाख असेल तर बोला. चालतंय. काय 50 लाख? हे म्हाताराकडे एवढे पैसे? एका फ्लॅटची किंमत 50 लाख म्हणतोय, आणि म्हणतोय कमीत कमी 50 करोडचं मालक आहे. बाई याच्याकडनं काहीतरी काढावंच लागेल बरं का. खूप श्रीमंत दिसतोय हा माणूस. आणि तसं पण ना सध्या तर नवऱ्याचे लय कामधंदे ठप आहे, तर काही ना काही भेटले तर काहीतरी होईल बरं का. मग ते ट्राय करायला काही जातंय. एकदा ट्राय केलं ना मग कळेल. हा ती देऊन टाका बरं का. ती बसू का? हा बस. हा ती प्रॉपर्टी आहे ना, देऊन टाका. तिचं काही नाही. किती? 39 लाख ना, देऊन टाका. काय प्रॉब्लेम. चालतंय बोलतो मग. झोपले नाही तुम्ही? नाही माझं हे व्यवहार चालू राहतं, फोनच चालू राहतं. एवढं रात्रपर्यंत? हा मग आता व्यवसाय ना माझा. अहो व्यवसाय आहे पण रात्रीची वेळ झोपायची असते ना. नाही 24 तास हेच काम आपलं. हा का? झोप हा थोडाफार झोपतो मी, असं काही. बरं. तुम्ही का बरं आले? तुम्हाला काय जायचंय का? नाही जायचं नाहीये मला ना. तुमच्यासोबत एक बोलायचं होतं म्हणून आले होते. बोलायचंय का? हां बोला ना मग. बघा मी आता ना ऐकलंय तुमचं फोनवर, आता जस्ट बरं का. हो. आता फोनवर ऐकलंय की तुम्ही खूप श्रीमंत आहे, 50 करोडचे मालिक आहे नाही का. हो आणि तुमच्या फ्लॅटचं डील पण होणार आहे किती 50 लाखाला हो म्हणते ना? हो चालत राहतं ते. आणि तुमचं लग्न झालंय का? नाही मी एकटाच आहे ना. लग्न झालं? नाही झालं होतं, मेली ती बायको. मग तुम्हाला स्त्री सुख भेटतं का नाही? कसं आहे माहिती आहे का, हम्म, त्या गोष्टीपासून वंचित आहे मी. हम्म. आता हे पैशाच्या मागे, त्यामुळे त्या गोष्टींची आठवण येत नाही मला. किती वर्षापासून तुम्ही ते सुख घेतलेलं नाही? आता 5 वर्ष झाले. मग तुम्हाला असं कधी वाटत नाही का हो ते सुख घ्यावं म्हणून? नाही जाणीव नाही झाली. नाही झाली? नाही अहो तुम्ही जाणीव करून घेतली नसेल हो, म्हणून झाली नसेल जाणीव. कधी जाणीव करून घेतली ना तर तुम्हाला किती छान वाटली माहिती आहे का. पण मी काय म्हणते, हा ते जाणीव मी तुमची पूर्ण केली तर? म्हणजे ते सुख मी देईल ना तुम्हाला, पण त्याच्यासाठी ना तुम्हाला माझी एक मदत करावी लागेल हो. काय? पैशाची. जास्त नाही, 4-5 लाखची मदत केली तरी बस आहे मला जास्त अपेक्षा नाही आहे, पण तेवढी तरी पाहिजे कमीत कमी. आता मी तुम्हाला आलो तेव्हाच बोललो मी चरित्रवान माणूस. हो पण तुमच्या आयुष्यात पण कोणी नाही ना, तर तुम्हाला तर वाटत असेल ना कोणी असावं बाबा ज्याच्याकडनं आपण शारीरिक सुख घ्यावं. तर ते असं समजा की मीच आहे ती व्यक्ती है ना, जे तुम्हाला सुख देणार आहे ते. हा ना, माझं चरित्र तुम्ही संपवून टाकलं.
आता कोणती बाईच्या समोर कोणत्या माणसाचं चरित्र राहिलं आहे का? नाही नाही, जातो आता इंद्र सुद्धा मेनके पुढे पाळून गेला तर तेच तर म्हणते मी तर मी. काय एवढं काय चरित्रवान असून तरी काय होणार आहे? म्हणतो मी स्वतःला, पण होती इच्छा, असं काही नाही. है ना? म्हणतो मी चरित्रवान आहे असं. इच्छा तर सगळ्यांचीच होती हो, मला माहिती नाही का इच्छा कोणाची होत नाही असं, तसं काही नाही. आणि तुम्ही जेवढं म्हणता ना चरित्रवान, हो तर माणसं किती चरित्रवान असतं ना ते पण मला माहिती आहे. हो. हा, खरं का खोटं? नाही नाही, बरोबर आहे. बरोबर ना? बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं. ते तर माणसाची जातच आहे ना हो हो. हो. बरं, किती पैसे पाहिजे तुम्हाला? मी म्हटले ना मला फक्त असं पैसे तर जास्तच पाहिजे, पण मी जास्त अपेक्षा नाही करत कोणाकडून. मला फक्त तुम्ही 5 लाख दिले ना तरी बस आहे. 5 लाख फक्त? फक्त 5 लाख माझ्यासाठी तेवढीच मोठी गोष्ट आहे खूप. बरं चालेल, देऊन टाकू, काही टेन्शन घेऊ नका. हम्म. मस्त पावसाचा मोसम आहे आणि त्याच्यात रोमांस करायला लय मजा येते. बघा आता ना तुम्ही 5 वर्षापासून रोमॅन्स नाही केलेले हो आहे. हो तर तुम्ही ते फक्त फील करा की तुम्हाला किती मजा येईल आणि किती मस्त वाटेल हो. ते सगळं केल्यावर, नाही का? बरोबर. आणि मी तुम्हाला एवढं खुश करणार ना की तुम्ही ना तुमची बायकोसोबत पण एवढं सुख घेतलेलं नसेल, माहिती आहे का? काय बोलता? हा, एवढं सुख देईल मी तुम्हाला. तुम्ही ना मला असं खुश येऊन अजून 5 लाख एक्स्ट्रा देऊन टाकणार, एवढा आनंदी देईन मी तुम्हाला. हो ना, मला अनुभव घेऊनच घेऊ दे. हा, अनुभव घेतला तर कळेल ना. हो. अनुभव नाही घेतला तर काय करणार आहे नाही, तुम्हाला? बरोबर आहे. मग तेच म्हणते मी, एकदा तुम्ही अनुभव घेतला ना तेव्हा कळेल तुम्हाला. अहो थांबा थांबा. काय झालं? अगं तू झोपली होती ना गा? अगं तू नाही दिसली म्हणून मी येऊन लागले इकडे. कशाला आली ग? जाय ना, झोप ना. अगं तुमचं बोलणं ऐकलं मी. कशाला ग? तुमच्याकडे खूप पैसे आहेत ना? आहे, पण ते थोडे मला देणार आहे ना. आपलं आमचं तुला आताच देणार आहे? आताच बोलणं झालंय आमचं. का म्हणजे ते आहे आमचं पर्सनल. हा. तुला कशाला सांगत तसं? तुम्ही झोपा. हा. अहो ऐका ना. झोप ना बाई, कशाला डिस्टर्ब हे करते? बघा, मी पण किती सुंदर आहे. बघा एकदा माझ्याकडे. बघा. हो, इथे बघा ना, तिच्याकडे काय अहो, इकडे बघताय? बघा. हो, पहिले मी आले हो, होते. मान तुटेल माझी. अहो, मी आले होते ना तुमच्याकडे हो, पहिले. मग हा, बघा ना तुम्ही फक्त नाही नाही, तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. माझ्यासारखं प्रेम तुम्हाला कोणीच देणार नाही हो. हो, नाही नाही, तुम्ही मी गोंधळात पडलो. केलंय का आतापर्यंत माझ्यासोबत नाही प्रेम? नाही, केलं मग नाही. तुम्हाला कसं कळेल की मी किती प्रेम दिल करायचं तुम्हाला? ना, करायचं चला ना, आपल्याला. चला तू ना. जा. तू जा. अगं तू जा ना ग. मी खरंच जाऊ. हा, खरंच निघ. तुमची इच्छा आहे मी जाऊ. अरे निघ. तुम्ही मी म्हणते ना निघ. तुम्ही माझ्यासोबत चला ना. नाही अगं निघ ना ग. अहो, तुम्ही चला फक्त हो, माझ्यासोबत. नाही नाही, तू अरे एका वेळेला दोघांच्या सोबत कस काय जाणार? हा, चला ना. नाही, दोघांसोबत नाही, माझ्यासोबत. दोघांसोबत नाही माझ्यासोबत. अरे दोघं ओढून राहिले ना. माझ्यासोबत चला ना हो, नाही. चला. माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला. अहो, माझ्यासोबत चला. नाही. अगं तू गप्पा बस. तुम्ही निघा इथून. तुला सांगितलं ना सोड म्हणून. नाही नाही, निघा तुम्ही. नाही नाही, आमचं बोलणं झालं होतं ना पहिले. तू कशाला आली का मध्ये? अगं, मला पण पैसे पाहिजे असं थोडी नाही. अहो, नाही, तुम्ही नाही, मला माझं- प्रेम देते ना तुम्ही चला मी ना देईल फक्त. तुझ्या माझ्या याच्यातनं 2-3 हजार रुपये. जा तू. 1-2-3 हजार रुपये नाही पाहिजे मला. ऐका ना. नाही 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 नाही, नाही नाही, माझी इच्छा नाही, आता मेली इच्छा. काय चला ना, मी तुमची नाही, इच्छा नाही, जागृत नाही, करते. नाही, चला ना, नाही. नाही नाही ती नाही. चला. नाही, नाही नाही, मी पूर्ण करते. अहो, मी पूर्ण करते. चला ना. पोलिसांना चला बोलू, ना. पोलिसांना अहो, बोलू, चला ना. अहो, पोलिसांना चला. बोलू का? अहो, चला तसही तुम्ही. निघा अहो, निघा चला इथून, ना. निघा. काठी कुठे? दांडुका, दांडुका कुठे? निघा निघा इथून, निघा. मायला हा, आई, आई, आई. चला निघा इथून. काही अडबिड समजलं काय? हा, पैशांसाठी हापापल्या का दोघी? हा? नाही नाही नाही, राहू दे. तुम्हाला मी इथं आसरा दिला, म्हटलं जाऊ दे, बिचारे पावसात भिजू राहिल्या, थोडा वेळ आसरा दिला तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ राहिल्या का? नाही नाही, जातो आम्ही. ते ठेवा तिकडे. नाही नाही. हे बा, माझे गुंड माणसं बोलवेल आणि दोघांची धुलाई करील ना. नाही नाही. हा, चला अगं, निघा. मी काय म्हणते, झालं असतं ना काम, तुला दिले असते ना त्याच्यातनं 2-4 हजार रुपये. 2-4 हजार नाही पाहिजे मला. नाही नाही, अजिबात नाही. ऐका ना, चला ना, करू ना. नाही हो, नाही म्हटलं ना तुम्हाला. हे बाई, मी तर तुम्हाला जाते ना, कळत तर लय कसं नाही. थांबा, मान. मी पोलिसांना फोन करतोच अहो, फोन. छत्री छत्री तर द्या. छत्रीने तिथं दांडा सुद्धा देणार नाही तुम्हाला. निघा निघा. डोक्याची कलई मारू. बाबा बाबा बाबा, माझा पैसा पाहिला आणि दोघं बाया तुटून पडल्या माझ्यावर. हा, नाही नाही, नको. आपल्या वयाला शोभेल का? नाही 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 नाही, याच्या पुढं कोणी पावसात बाया घरी आल्या का त्यांना घरात घ्यायचंच नाही बाबा.
माणुसकी नकोच आता, माणुसकी दाखवायचीच नाही. बापरे, लय बेतली माझ्यावर.